राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव जय ओम विष्णुपाद परमहंस परिजकाचार्य अष्टो श्री श्रीमदेसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिजकाचार्य अष्टो श्री श्रीमद भक्ति सिद्धांत सतवय ठाकुर श्रील प्रभुपाद की नामाचार्य हरिदास ठाकुर की प्रेम से बोलो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासदि गौर भक्तवृंद की समस्त गौर भक्तवृंद की ऑल ग्लोरीज टू assembled devotees all glories to assembled devotees all glories to assembled devotees all glories all glories all glories to Shri Guru and Gauranga. हरे कृष्णा. तर सर्वांचं संडे प्रोग्राममध्ये नांदेडमध्ये स्वागत आहे. तर आजचं प्रवचनचं शीर्षक आहे वेळ कमी आहे. किंवा एक कॉमन सेंटेन्स आपल्याला ऐकायला मिळते, आय डोंट हॅव टाईम, माझ्याकडे वेळ नाही आहे. तर त्याच्यावरती श्रीमद भागवतम स्कंद 5 चॅप्टर 19 श्लोका नंबर 23 मध्ये एक श्लोक आहे, कल्पायुषम स्नान जयर्तार्पुन भाव भुक्षुणार्युषम भारत भुजयो वरम क्षणेन मत्येन कृतम मनस्विना संन्यास्यम संयगोस भयम वदम हरे.
त्याचं ट्रान्सलेशन श्रील प्रभुपादने दिलं आहे. लाखो करोडो वर्षांचे आयुष्य असलेल्या ब्रह्मलोकातील स्नानापेक्षा मानवी शरीर कमी आयुष्य असूनही भारत भूमीत जन्म घेणे जास्त श्रेष्ठ आहे. कारण शहाणे लोक या क्षणभंगूर शरीराचा वापर करून आणि सर्व काही श्रीकृष्णाला हरे अर्पण करून त्यांच्या अभयचरणांना प्राप्त करतात. तर या श्लोकामध्ये सुंदर प्रकारे श्रीमद भागवतामध्ये दिलं आहे की आपलं आयुष्य फार कमी आहे. किती जण अग्री करतात की आपण आयुष्य फार कमी आहे? 100 वर्ष किती? 80 इयर्स, 60 इयर्स का 10 वर्ष, 5 वर्ष? आपल्या सर्वांना वाटते की मी फार वर्ष जगणार आहे. आपले पुढचे प्लॅन्स असतात. किती वर्षाचे प्लॅन असतात? 5 वर्षाचे, 10 वर्षाचे. 20 वर्षाचा कर्ज घेऊन आपण 20 वर्ष घर घेतो की आता हे घर माझं झालंय, ही गाडी माझी झाली आहे. पण श्रीमद भागवतमच्या मते त्यांनी तुलना कोणाशी केली आहे? ब्रह्मदेवाशी. जर आपण मनुष्य म्हणून आपलं आयुष्य 100 वर्ष आहे तर ब्रह्मदेवाचं पण 100 वर्ष आयुष्य आहे. फरक एवढा आहे की त्यांचा एक दिवस म्हणजे 4 अब्ज दिवस आहे आपले, आणि त्यांची एक रात्र म्हणजे 4 अब्ज तास म्हणजे दिवस आहेत. असं त्यांचा एक पूर्ण 24 तास होतात. असे ते 100 वर्ष जगतात. एका वर्षामध्ये 12 महिने तसंच. आणि त्याचं ओव्हरऑल आयुष्य जर बघितलं तर 311 ट्रिलियन मनुष्य वर्ष आहे. 311 ट्रिलियन ह्युमन इयर्स. म्हणजे विचार करा, आपल्या विचारधारणेच्या परे गेलेला आहे. आपल्याला मॅक्सिमम 100 वर्ष, 110 वर्ष अरे खूप जगला. 120 वर्ष तर फार रेअरली ऐकलेलं आहे. तर ब्रह्मदेवाचं एवढं आयुष्य आहे, आपलं 100 वर्ष आहे. थँक्यू. जर आपल्याला माहिती असेल, एक किडा आहे रातकिडा, त्याचं आयुष्य फक्त रात्रभराचं आहे. रात्री जन्माला येतो, मोठा होतो, मुलं होतात, रात्रीच मरून जातो. दिवसाचा उजेड बघतच नाही. पण त्या किड्याला पण वाटते की माझं आयुष्य खूप मोठं आहे. तसंच मनुष्य जीवनामध्ये आपल्याला वाटतं आपलं आयुष्य खूप मोठं आहे. त्या हिशोबाने आपण प्लॅनिंग करतो. जर आपलं आयुष्य छोटं असेल तर आपल्याला सर्वात पहिले विचार करायला पाहिजे की मी मृत्यूच्या क्षणी काय करणार. हा प्रश्न आपल्या किती लोकांच्या मनात येतो. अरे मृत्यू ना, दिस इज ऑल सेकंडरी. पहिले मला एज्युकेशन करायचं आहे, माझं करिअर बनवायचं आहे, मोठा जॉब घ्यायचा आहे, मोठं घर घ्यायचं आहे, चांगल्या मुलाची किंवा मुलीशी लग्न करायचं आहे, फॅमिली एक्सपॅन्ड करायची आहे, जॉब एक्सपॅन्ड करायचा आहे, मोठं व्हायचं आहे. मरण कुठे गेलं? गायब. आणि जेव्हा कोणी तुम्हाला येते आणि म्हणते चला इस्कॉनच्या प्रोग्रामला या, भक्तीच्या प्रोग्रामला, वेळ नाही आहे, आय डोंट हॅव टाइम. का बरं? मी फार बिझी आहे. कशात बिझी आहे ते माहित नाही. जसं एकदा एक शहरातला एक माणूस एका गावामध्ये जातो. त्याचा मित्र जो आहे तो खाटेवर झोपला असतो. तो काय करतोय वेड्या? मी आराम करतोय. ही आराम करायची वेळ आहे का? काय करायला पाहिजे? जा बाहेर, अभ्यास कर, डिग्र्या घे, आणि मग मोठा जॉब घे, आणि मग खूप पैसे कमव, मग एक मोठा बंगला घे, मग त्याच्यासमोर एक छानपैकी पाळणा बांध, मग आणि त्याच्यावर आरामात हातपाय पसरवून आराम कर. मी तेच तर करतोय आता. एवढा मोठा का बरं सर्कल करायचा? आता तर मी तेच करतोय. आपल्याला आपल्या जीवनाचा ध्येय नसल्यामुळे आपल्याला कळत नाही आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही. त्यामुळे मनुष्य जन्म 100 वर्षाचा असो किंवा ब्रह्मदेवाचं जे आयुष्य आहे ते 311 ट्रिलियन इयर्सचं असो, आपली जी परीक्षा आहे ती फक्त 1 क्षणाची आहे.
तो क्षण म्हणजे मृत्यू. त्या मृत्यूच्या क्षणी मी काय करणार त्याच्या बेसिसवर माझं पुढचं आयुष्य राहणार. यम यम वापी स्मरण भावम त्यजती अंते कलेवरम तम तम एवेती कौंतेय सदा तत् भाव भावित. मृत्यूच्या क्षणी आपण ज्याची आठवण करतो आपण तेच होऊ. मला उडायची खूप इच्छा आहे, मला पक्षी उडताना खूप आवडतात. मृत्यूच्या क्षणी जर आपण तसा विचार केला तर आपण पक्षी बनू. मला पोहायला खूप आवडते, मासा बना. पण जेव्हा आपण भगवान कृष्णाची आठवण ठेवतो त्या मृत्यूच्या क्षणी, तेव्हा आपण कृष्णाकडे जातो. ही गोष्ट जेव्हा आपल्याला लक्षात राहते, ही जी गोष्ट जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा आपला ध्येय साध्य होतो. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हा प्रॉब्लेम कळायला पाहिजे. कुणी जर येऊन म्हटलं की तुम्ही बिमार आहात, मी बिमार नाही आहे, हे बघा मी एकदम धुष्टपुष्ट आहे. अरे पण तुम्हाला, मी डॉक्टर आहे, मी बघू शकतो तुम्ही बिमार आहात, हे बघा तुमचे डोळे सखोल गेलेले आहेत, तुमचे केस अचानक पांढरे झालेले आहेत एवढ्या यंग एज मध्ये. नाही नाही नाही, मी ठीक आहे, काही प्रॉब्लेम. त्यामुळे जोपर्यंत पेशंट डॉक्टरकडे जात नाही तोपर्यंत डॉक्टर इलाजच करू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला हे कळायला पाहिजे की आपल्याकडे वेळ कमी आहे. लहानपणी मला आठवते, मी माझ्या आईला म्हटलं होतं, माझी आजी होती, भगवद्गीता, आमच्या घरी पण भगवद्गीता होती लहानपणी. हे काय आहे आजी? अरे हे पुस्तक तू जेव्हा माझ्यासारखा म्हातारा होशील ना तेव्हा वाचायचं, त्याच्यासाठी आहे. कन्सेप्ट काय आहे माझ्या डोक्यात टाकलेला आहे, म्हातारा झाल्यावर, याचा अर्थ मी म्हातारा होणार आहे, याचा अर्थ माझं आयुष्य मोठं आहे. ही जी गोष्ट आपले आजी आजोबा, आपले आई वडील आपल्या हृदयात टाकतात की तू काय म्हणतात ते, मे यू लिव्ह अ लॉंग लाईफ. मराठीत काय म्हणतो पण त्याला, आशीर्वाद देताना, दीर्घायुषी हो. आपण कधी असा आशीर्वाद नाही देत की तू परीक्षेला तयार हो, नाही, दीर्घायुषी हो. म्हणजे एक्झाम पोस्टपोन करत जा, म्हणजे ज्या क्षणी एक्झाम येणार तेव्हा आपल्याला माहीतच पडणार नाही. आणि आपण काय करतो मग, आपण तो वेळ वाया घालतो. लहान असताना अरे आता तर खेळायची वेळ आहे. मला आठवतं एक सुंदर एक्झाम्पल होतं. आमच्या कॉलेजमध्ये सांगितलं होतं, जगन्नाथपुरी, आता तुम्ही सर्व जगन्नाथपुरीमध्ये चालले आहात, तिकडे एका दुकानामध्ये एक माणूस होता, दुकानदार, त्याचा एक मुलगा होता. ते एकाने विचारलं, अरे जगन्नाथजीचं दर्शन घेतलं का? अरे बाजूलाच आहे माझे जगाजी, मी कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो. काही वर्षानंतर तो मोठा झाला, तर त्याचं लग्न झालं. म्हणजे आता तरी जगन्नाथजीचं दर्शन घेतलं का? अरे बाजूलाच आहे ना, आता तर लग्न झालं आहे, आता मला जरा बाहेर जाऊन येऊ द्या, मग मी करेल. काही वर्षानंतर परत गेले भेटायला, झालं का दर्शन? अरे आता हे बिझनेस आहे ना, बिझनेस सांभाळतोय, जगाजी बाजूलाच आहे, कधी पण जाऊ शकतो. म्हातारा झाल्यानंतर ते मेले, पण जगन्नाथजीचं दर्शन नाही झालं. का बरं? त्याला म्हणलं बाजूलाच आहे, कधी पण येऊ शकतो. याला म्हणतात आपण पुढे ढकलणं. द मोर वी रिअलाइज, आपल्याला जेव्हा विश्वास असतो की मी भरपूर वर्ष जगणार आहे, तोपर्यंत आपण आपली परीक्षा पुढे ठेवतो. इथे भरपूर कॉलेज स्टुडंट्स आहेत. कॉलेजमध्ये जेव्हा एक्झामची डेट डिक्लेअर होते त्या दिवसापासून आपला अभ्यास चालू होतो. एम आय राईट? पूर्ण वर्षभर अभ्यास नाही करायचा. म्हणजे 1 जूनला तुमची परीक्षा आहे, जसं आज माहिती पडलं, मग आपण आजपासून अभ्यास चालू करतो, कारण ती आपली धारणा झालेली आहे. पण मृत्यू कधी येणार आहे हे कोणालाच माहित नाही. परीक्षित महाराज त्यांना जेव्हा शाप दिला होता की आजपासून 7 दिवसानंतर तू मरणार आहेस, म्हणजे तो आशीर्वाद होता का श्राप होता? ऍक्च्युली आशीर्वाद होता, कारण त्याला गॅरंटी होती त्यांना की मी 7 दिवस मरणार नाही. इथे कोणाकडे गॅरंटी आहे की ते 7 वर्ष, 70 वर्ष, 700 वर्ष तर बोलूच शकत नाही जगणार आहे? ते कोणालाच नाही आहे. पण आपल्या मनात माया एवढी स्ट्रॉंग आहे, आपल्याला वाटतं मी अजून भरपूर वर्ष जगेल, भरपूर वर्ष जगेल. तर ज्या क्षणात त्यांना हा श्राप मिळाल्याचं कळलं
ते सिंहासनावर बसले होते की तुम्ही हे राजन तुम्ही 7 दिवसात मरणार आहात. त्या क्षणी त्यांनी त्यांचं पद त्याग केला, त्यांचं राजेशाही त्यांच्या मुलाला दिलं, लगेच जंगलात निघाले आणि तिकडे ऋषीमुनींना विचारलं. काय विचारलं? मृत्यूच्या क्षणी मी काय करायला पाहिजे? 2 प्रश्न. मृत्यूच्या क्षणी मी काय करायला पाहिजे आणि दर एका क्षणी काय करायला पाहिजे? पहिला प्रश्न त्यांच्या स्वतःसाठी होता, कारण त्यांना माहिती होतं ते 7 दिवसानंतर मृत्युमुखी पडणार आहे. पण दुसरा प्रश्न जो होता तो आपल्यासाठी होता, कारण आपल्याला माहीतच नाही की आपण 7 वर्ष जगू, 7 तास जगू, 7 मिनिटं जगू का 7 सेकंद जगू. तर दुसरा प्रश्न होता, दर एका क्षणी मनुष्याने काय करायला पाहिजे. त्यामुळे परीक्षित महाराजांना पण माहिती होतं की आपल्याला माहिती नाही आहे आणि आपल्याला चुकीची धारणा आहे की आपण भरपूर वर्ष जगणार. तसंच श्रील प्रभुपादांनी सांगितलंय की हे पूर्ण आयुष्य जे आहे हे एक्झाम पिरियड आहे आणि मृत्यू जो आहे तो एक्झाम आहे. त्यामुळे तुम्ही आराम पण करा, तब्येतीची पण काळजी घ्या, पण परीक्षेच्या तयारीला लागा आणि कधीही परीक्षेच्या तयारीला रेडी राहा. तसं जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो, ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये, तेव्हा आज आम्ही लेक्चर हॉलमध्ये गेलो आणि अचानक सांगितलं, सो टुडे इज युअर सरप्राईज एक्झाम. आज तुमची परीक्षा आहे. सर्व लोक हादरले, कारण कोणी अभ्यासच नव्हता केला आणि डायरेक्ट हातात पेपर आला. सर्वात जास्त लोक फेल झाले. तर त्या टीचरनी उदाहरणार्थ हे म्हटलं की आज ही परीक्षा सरप्राईज होती म्हणून तुम्ही फेल झालात. विचार करा, तुम्ही डॉक्टर आहात, पुढे जाऊन जर तुमची तयारी रेडी नसेल, एक पेशंटनी एंट्री मारली आणि तो तुमच्या समोर बेशुद्ध झाला, तुम्ही काय कराल? माहीतच नाही. त्यामुळे तुम्हाला दर एका क्षणासाठी रेडी राहावं लागेल, कोणत्याही गोष्टीसाठी. एक पेशंट जेव्हा डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये येतो, स्पेशली एमर्जन्सीमध्ये, त्या क्षणामध्ये त्याचं डिसिजन एवढं शार्प असायला पाहिजे की त्या डिसिजनवरती त्या पेशंटचं आयुष्य निर्भर असते. तसंच आपण सर्वांनी लक्षात ठेवायची, तो क्षण, मृत्यूचा क्षण आपल्याला येणार आहे, की एक परीक्षा आहे आणि त्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. तो क्षण म्हणजे काय? क्षण म्हणजे 1 सेकंदाचे जेव्हा 16 भाग करतात, तो एक भाग म्हणजे एक क्षण. म्हणजे 1 सेकंद पण नाही. आपण म्हणतो ना, आप आगे चलो, मैं 1 मिनिट में आता हूं या मैं 1 सेकंद में आता हूं. तिथे 1 सेकंद पण नाही, 16वा भाग 1 सेकंदचा, तेवढ्या क्षणात मृत्यू येतो. म्हणजे आपला अभ्यास किती स्ट्रॉंग राहायला पाहिजे की त्या क्षणी जेव्हा मृत्यू येईल तेव्हा आपण तयार राहू. पण त्याच्या आधी आपल्याला हे कळायला पाहिजे की आपल्याकडे वेळच नाहीये. जोपर्यंत आपल्या हृदयात ती तीव्र इच्छा नाही येणार की बाबा माझ्याकडे वेळ कमी आहे, तेव्हा आपण भक्ती मार्गाला सिरियसली लागू. जशी जशी परीक्षा जवळ येते तसं तसं आपला अभ्यास करण्याची दृढता वाढत जाते. पण जर आपल्याला माहीतच नाही की आपलं परीक्षा कधी आहे किंवा किती वेळ आहे आपल्याकडे, तर हे प्रॉब्लेममध्ये राहणार. तर आज आपण एक छोटंसं एक्सपेरिमेंट करूया. 1997-98 मध्ये, आय थिंक शेषाई प्रभू आठवत असेल, सचिनंदन महाराज म्हणून इस्कॉनचे एक मोठे संन्यासी होते, ते आमच्या मेडिकल कॉलेजला आले होते. तेव्हा मी भक्ती मार्गाला जस्ट टच करून थोडा बाहेर निघून गेलो होतो. मी जप नव्हतो करत. तर युगावतार प्रभू म्हणून आमचे एक सिनियर डिवोटी होते, त्यांनी काय केलं, ते ॲनाटॉमी लेक्चर हॉल जे आहे तिथे बाहेर उभे होते आणि जे कोणी यायचे मुलं त्यांना आतमध्ये मार्गदर्शन द्यायचे, आतमध्ये जाऊन बसा, आतमध्ये जाऊन बसा. तर मी आणि माझा एक मित्र आम्ही कॉलेजवरून हॉस्टेलमध्ये चाललो होतो. बरोबर समोर युगावतार प्रभू उभे होते. मी त्याला खूप रिस्पेक्ट करायचो, कारण ते भक्ती मार्गावर खूप पुढे गेले होते, पण मी भक्ती मार्गावरती नव्हतो. तर ते म्हटले, जस्ट जाऊन बसा आतमध्ये, ऐकून तर घ्या. ते लेक्चर मला एवढं सुंदर आठवते, कारण त्याच्यात सच्चिदानंद महाराजांनी एक छोटासा एक्सपेरिमेंट केला. आज तो एक्सपेरिमेंट आपण इथे करणार आहोत. येस. तर सर्व अग्री करतात की आपलं आयुष्य खूप मोठं आहे, राईट?
तर आज आपण आपल्या आयुष्याचं ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करूया. प्रभूजी आहे. तर मी इथे सर्वात यंग 5 वर्षाचा धरून एका डिवोटीला बोलवतो आणि सिनियर मोस्ट डिवोटी आपलं सर्वांचं आयुष्य 65 वर्ष धरून ठेवूया आपण. तर एनीवन सिनियर डिवोटी 65 इयर कोणी आहे? कोणी पण चालेल. तुम्ही आज 65 वर्ष द्या, तो 10चा आहे तरी आपण त्याला 5चं धरूया. थोडं हेल्प कराल? एक दोरी आहे, ही आपलं आयुष्य आहे. इकडे आहे प्रभू, इथे धर, या कोपऱ्यात उभा राहा. म्हणजे तुम्ही इथे बर एकदम कोपऱ्यात टाईट रस्ती. तर हे आपलं सर्वांचं आयुष्य आहे. सर्व समजा 5 वर्ष आणि मॅक्सिमम 65 वर्ष. आता महत्वाचं काय याच्यात, आयुष्याचे पहिले 5 वर्ष आपल्यालाही आठवत नाही कसे गेलेत, त्यामुळे ते सोडून द्या. 65 वर्षाच्या पुढे जर आपण गेलो तर ते बोनस आयुष्य आहे असं धरून चला. आता हे मधले जे 60 वर्ष आहे आपण कसे घालवतो. दिवसाला 24 तास असतात, सगळे अग्री करतात. 24 तासापैकी आपण सर्वजण 8 तास झोपतो. अग्रीड? दिवसाला 8 तास म्हणजे 60 वर्षात 1/3 ऑफ द आयुष्य, 1/3 आयुष्य आपलं गेलं. किती वर्ष गेले? 60 पैकी 20 वर्ष आपण झोपेत काढतो. ते एक पाऊल पुढे घ्या. रस्सी टाईटच ठेवा, एक पाऊल पुढे घे. आपले 20 वर्ष कशात गेले? झोपेत गेले. हा, झोपेत गेले. इज अ सरप्राईज. नंतर दुसरे 8 वर्ष आपण काय करतो? स्कूल असते ना आपलं 8 तासाचं, किंवा आपला जॉब असतो 8 तासाचा. आपलं पूर्ण आयुष्य, आता रिटायरमेंट एज 65 वर्ष झालेली आहे, तर आपले 20 वर्ष कशात गेले? शाळेत आणि जॉब मध्ये. अजून एक पाऊल पुढे घ्या. म्हणजे आता किती वर्ष गेले टोटल आपले? 60 पैकी 40 वर्ष गेले. किती राहिले? 20 वर्ष. आता या 20 वर्षामध्ये म्हणजे दररोजचे 8 तास असतात. त्या 8 तासात आपलं 1 तास आंघोळ, ब्रश करणं, तयार होणं, है ना, नाश्ता करणं, जेवण करणं याच्यात जातात. आजकालच्या नवीन याच्यात आपलं व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स याच्यात जातात. अजून काय, कधी कधी आपल्याला पार्टीला जायचं असते, बर्थडे पार्टी, लग्न, फंक्शन, तर त्या 8 तासापैकी दररोजचे 4 तास त्याच्यात पण गेले. अजून मग किती झाले? 10 वर्ष त्याच्यात पण चालले गेले. आता उरले किती? 10. आपलं आयुष्य किती मोठं होतं? 60 वर्षाचं होतं. त्या 60 वर्षापैकी किती आयुष्य झालं आपलं? फक्त 10 वर्ष. थँक्यू व्हेरी मच प्रभू, थँक्यू. थँक्यू. तर जेव्हा आपण दुसऱ्यांना म्हणतो प्रोग्रामला या, माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा वेळ कमी आहे, ते चुकीचं आहे. पण जेव्हा आपण स्वतः इंट्रोस्पेक्ट करतो की माझं आयुष्य किती मोठं आहे, तर ते 10 वर्षाचं आहे आपल्याकडे. या 10 वर्षात जेव्हा आपण म्हणतो की तुम्ही दररोज 2 तास जप करा, 2 तास म्हणजे आयुष्याचे 5 वर्ष आपल्याला फक्त जप करायला म्हणतो. 60 वर्षापैकी फक्त 5 वर्ष आपण जप करतो आणि आपण काय म्हणतो? कांट कांट कांट, है ना. श्रील प्रभुपाद म्हणतात, त्यांनी एक भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरचं एक हे आहे, एक म्हातारी आजी आहे, तिला म्हणतात जप कर जप कर जप कर, चॅन्ट चॅन्ट चॅन्ट. ती काय म्हणते? कांट कांट कांट, मी जप नाही करू शकत. हे जे उदाहरण दिलं होतं जगन्नाथपुरीचं, आत्ताच तर भगवंत आहे, जवळच आहे, कधी पण जाईल. सर अनफॉर्च्युनेटली या रॅट रेसमध्ये भौतिक जगाच्या आपण एवढं पळत आहोत की आपल्या जीवनाचं ध्येय आपण विसरलोय. देवासमोर उठून अगरबत्ती लावायचं, नमस्कार करायचा, भगवंता आज मला परीक्षेत पास कर, आणि निघून यायचं, बस. दॅट इज द ओनली रिलेशन बिटवीन मी अँड गॉड. त्याच्या व्यतिरिक्त देवाला वेळ देण्याची वेळच नाही आपल्याकडे. आय डोंट हॅव टाइम. त्यामुळे श्रील प्रभुपाद जेव्हा त्यांनी इस्कॉनची स्थापना केली,
तर त्यांच्या शिष्याने विचारलं आम्ही काय करायला पाहिजे. तर ते म्हटले की तुम्ही दररोज 64 माळा जप करायच्या. 16 माळाला किती वेळ लागतोय? 2 तास. 64 माळाला किती? 8 तास. म्हणजे टोटल किती? 10 वर्ष, नाही 20 वर्ष. तर सर्व म्हणले प्रभुपाद 64. तर प्रभुपादले ठीक आहे 32 माळ. 32 माळ म्हणजे 4 तास दररोजचे. प्रभुपाद 32 माळा. म्हणले ओके 16 राऊंड अँड दॅट्स इट. 16 माळापेक्षा एकदा पण कमी नाही. तर श्रील प्रभुपाद कॅलकाटा मॅन होते, इंटेलिजंट मॅन. त्यांनी जर 16 पासून चालू केलं असतं, 16 माळा प्रभुपाद 16 माळा, ठीक आहे 8 माळा प्रभुपाद 8 माळा, ठीक आहे 4 माळा. तर आपली 4 माळा अशी चालता येतात संपल्या असत्या. सिरियसनेस कुठे राहिलं असतं? काहीच नसतं राहिलं. तर प्रभुपादला आपली जी प्रवृत्ती आहे ती माहिती होती. त्यांनी 64 पासून 16वर आणलं की ऍटलिस्ट तुम्ही 2 तास दररोज जप करा. म्हणजे आपल्या आयुष्यात, पूर्ण आयुष्यात आपण ऍटलिस्ट 5 वर्ष हरे कृष्ण महामंत्राचा जप करू. कशासाठी? त्या फायनल एक्झामसाठी. आणि काय ती फायनल एक्झाम? डेथ, मृत्यू. जेव्हा मृत्यूची गोष्ट येते तेव्हा सर्व लोक घाबरतात. मला आठवते जेव्हा लहानपणी मी माझे आजोबा माझ्या मांडीवर वारले. मी विचारलं काय झालं? म्हटलं आजोबा वारले. ते गेले. मी म्हटलं कुठे गेले? ते माझ्या मांडीवरच आहेत. सनकन कानाखाली वाजवली आणि जा बाजूच्या खोलीत. आईला विचारलं मृत्यू म्हणजे काय? असे वेडेवाकडे प्रश्न विचारायचे नसतात. जा बाजूला जाऊन झोप. कॉलेजमध्ये जेव्हा माझ्या मित्रांना विचारलं मृत्यू म्हणजे काय, सर्व हसायला लागले. वेळ आहे का तू? डॉक्टर आहे ना, डॉक्टर होणार आहेस. हे अशा गोष्टी विचारायच्या नाही. एन्जॉय युअर लाईफ, मजा करा. मग गौरांग प्रभू आले. एका लेक्चरला मी गेलो गौरांग प्रभूंच्या प्रोग्रामला. मला असं जबरदस्ती नेलं होतं. गेलो आणि मी त्यांना विचारलं मृत्यू म्हणजे काय? यू आर अ व्हेरी इंटेलिजंट बॉय. चला कोणीतरी अग्री करते की मी इंटेलिजंट आहे. मग त्यांनी मला पूर्ण याचं एक्सप्लेनेशन दिलं आणि त्याच्यानंतर मला कळलं की मृत्यू म्हणजे काय. मृत्यू म्हणजे भीती नाही. लोक म्हणतात मृत्यू सर्वात डेंजर असते. मृत्यूच्या नंतर काय? आपण सर्व सोडून जायचं. या दाराच्या पलीकडे काय आहे ते जाणून घेणं म्हणजे मृत्यू आहे. मृत्यूच्या नंतरचं जे आयुष्य आहे ते काय असते ते जाणून घेणं म्हणजे एक्झाम पिरियड आहे. आणि ते एवढं सुंदर आहे. त्याची पूर्ण लीला श्रीमद भागवतम, भगवद्गीतेत सर्वीकडे सुंदर प्रकारे एक्सप्लेन केली आहे. ॲज अ डॉक्टर शेषाई प्रभू पण अग्री करतील. आम्हाला नेहमी शिकवलं जाते की बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हा एमनिऑटिक फ्लुइड म्हणून एक पाणी असते, वीर्य पदार्थ. ते पदार्थ जे आहे ते बाळाच्या बाजूला असते, लिक्विड. पण कोणी सांगत नाही ते लिक्विड काय आहे. शास्त्रामध्ये सांगितलंय ते लिक्विड म्हणजे आपली स्वतःची लघवी आहे. म्हणजे बाळ आईच्या पोटात असताना लघवी करतो, त्याला तहान लागते, तो तीच लघवी पितो, परत लघवी करतो. 9 महिने तो आपली स्वतःची लघवी पितो. म्हणजे आपण सर्वांनी ते केलेलं आहे. आपण जेव्हा आपल्या आईच्या पोटात असतो तेव्हा आपण असे हातपाय सरळ पण नाही करू शकत. आपण असे असतो. विचार करा 9 तास पण आपण असं राहू शकत. असं 9 महिने राहिलोय. 9 महिने या त्रासातून आपण बाहेर निघालोय. भगवंतांना विश्वास देऊन की भगवंत जसा मी बाहेर निघेल माझ्याकडे वेळच वेळ असणार आणि मी तुमची भक्ती करणार. आणि जसं आपण बाहेर निघालो तसं काय होते? सर्वजण वेलकम टू द वर्ल्ड आणि सर्व भक्ती गायब. आणि मग आपण त्या रॅट रेसमध्ये घुसतो आणि म्हणतो माझ्याकडे वेळच नाही आहे भक्ती करायला. आणि मग जेव्हा मृत्यूचा क्षण येतो म्हणतात अरे मृत्यूच्या बद्दल बोलायचं नाही. घरी काय म्हणतात, भरल्या घरी हा शब्द वापरायचा नसतो, कॉमन सेंटेन्स. पण ऍक्च्युली जर आपण बघितलं तर आपण भरल्या घरी डेथ बद्दल माहिती करून त्याच्या पुढे काय आहे, एक सुंदर गोलोक वृंदावन धाम आहे. कोणाला म्हातारा व्हायचं आहे का? कोणालाच व्हायचं नाही, पण होतो. पण मृत्यूच्या नंतर जे गोलोक वृंदावन आहे तिथे म्हातार पण नाही आहे.
बिमारी, तर मला घसा त्रास होतोय, खूप त्रास होतोय, पाणी पितोय, औषध घेतोय, नकोय मला ही बिमारी, पण होते. मृत्यूच्या नंतर जेव्हा आपण गोलोक वृंदावनला जाऊ तेव्हा तिथे नसणार. जन्म, आपल्याला वाटतं जन्म म्हणजे हॅपी बर्थडे. अरे आपली स्वतःची लघवी पिऊन आपण कुठे हॅपी बर्थडे करतो? पण नाही, हॅपी बर्थडे. गोलोक वृंदावनमध्ये जन्म नाहीये, मृत्यू नाहीये, म्हातारपण नाहीये, बिमारी नाहीये. एवढा आनंदाचा क्षण. काय करायचंय? तुमच्या आयुष्याचे 5 वर्ष जपाला द्या. नाही नाही नाही, वेळ नाहीये माझ्याकडे, आय डोंट हॅव टाइम. नुकसान आपण स्वतःच करतोय. त्यामुळे श्रील प्रभुपाद त्यांनी जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघची स्थापना केली आहे, त्यांनी एक सिंपल सांगितलंय, तुम्हाला जसं आयुष्य जगायचंय जगा, फक्त 4 गोष्टी ऍड करा. ए, बी, सी आणि डी. ए फॉर असोसिएशन, भक्तांचा संघ घ्या. बी फॉर बुक रिडिंग, प्रभुपादांनी लिहिलेल्या पुस्तकांचं वाचन करा. सी फॉर चॅन्टिंग, जप करणं. आणि डी फॉर डायट, प्रसाद ग्रहण करणं. हे जे 4 गोष्टी जर आपण केल्या आणि या 4 गोष्टींसाठी जर आपल्याकडे वेळ राहिला, तर मृत्यूच्या नंतर आपल्याला भगवंतांसोबत खेळायचं, खायचं, फिरायचा वेळच वेळ राहणार. तेव्हा आपण असं कधीच बोलू शकणार नाही, आय डोंट हॅव टाइम. या भौतिक जगात आपलं जॉब सांभाळणं, गृहस्थी सांभाळणं, पैसे सांभाळणं, वेगवेगळ्या संस्था, सोसायटी, फॅमिली सर्व सांभाळण्यामध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळच नाही आहे. म्हणून आपला जो सेंटेन्स आहे, मला वेळ नाही आहे, तो चुकीच्या ठिकाणी आहे. ऍक्च्युली आपण म्हणायचं, मला वेळच नाही आहे, आणि वेळ नसल्यामुळे मला भक्ती मार्गावरती जास्त सिरियस व्हायला पाहिजे. आणि भक्तांच्या संघासाठी मला वेळच वेळ आहे, पुस्तक वाचनासाठी मला वेळच वेळ आहे. मोबाईलवरती फेसबुक, इंस्टाग्राम आपण कंटिन्युअस बघत राहतो, आपला वेळ चाललाय. पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण इस्कॉन डिझायर ट्री किंवा राधा गोपीनाथ मंदिराचा एक सुंदर ॲप आलेला आहे, तो डाउनलोड केला, दररोज राधा गोपीनाथचं दर्शन घ्या, मायापूरच्या लाईव्ह इस्कॉन टेम्पलचं दर्शन घ्या, तिरुपती बालाजीचं दर्शन घ्या, नरसिंहदेवचं दर्शन घ्या, लेक्चर्स ऐका, वेळच वेळ आहे. कारण जेव्हा आपण हा वेळ या 4 गोष्टी ए, बी, सी आणि डी मध्ये इन्व्हेस्ट करतो, तेव्हा आपला वेळ जरी कमी असला तरी आपण मृत्यूच्या दारावर जायच्या आधी आपली तयारी एवढी असणार की मृत्यू कोणत्याही याच्यात येऊ. आता हे मी नाही म्हणत आहे. परीक्षित महाराज 7 दिवस 7 रात्र झाल्यानंतर जेव्हा सुखदेव गोस्वामी त्यांना सर्व सांगितलं, म्हटलं काही प्रश्न आहे, एनी डाऊट्स? तर ते काय म्हटले, मला आता सर्व काही क्लिअर झालं, मला माहिती आहे माझ्या आयुष्याचा ध्येय काय आहे. मृत्यू तू कोणत्याही रूपात ये, मला काही फरक नाही पडत, कारण मी तयार आहे. त्यांना माहिती होतं ते गोलोक वृंदावनमध्ये जाणार आहे आणि त्यांची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आपण सर्वांना 2 गोष्टी कळायला पाहिजे. एक म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपला वेळ कमी आहे, त्यामुळे वेळात वेळ काढून भक्तांचा संग करून भक्ती मार्गावरती पुढाचार करत राहायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे भक्तांचा संग कधीच सोडायला नाही पाहिजे. या 2 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात केल्या तर आपलं गोलोक वृंदावनमध्ये जायचं तिकीट फिक्स्ड आहे. वैकुंठ प्लेन रेडी आहे, आपल्याला फक्त त्याच्यात चढायचं आहे आणि जन्म मृत्यू जरा व्याधीच्या बाहेर निघून आपण भगवान कृष्ण विष्णू सोबत कंटिन्युअस आपलं आयुष्य व्यतीत करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की.